मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले कोल्टरमध्ये अन्नाचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता आणि मिस्टर पियर्सन खूप टेन्शनमध्ये होता. टोळीतली माणसं उपाशी होती, त्यामुळे मी आणि चार्ल्सने शिकारीला जाण्याचा डिसिजन घेतला. चार्ल्सचा हात जखमी होता, तरीही त्याने मला शिकार करण्यासाठी त्याचं धनुष्य दिलं, कारण बंदुकीच्या आवाजाने शिकार मिळण्याची चान्स कमी झाली असती. आम्ही बर्फाळ डोंगरात हरणांचा माग काढला. तिथे शिकार करताना खूप टेन्शन होतं, कारण एक छोटी चूक आणि शिकार हातून गेली असती. पण शेवटी मी 2 हरणं मारली. परत येताना आम्ही टोळीबद्दल, डचच्या निष्ठेबद्दल आणि ओड्रिस्कोलसोबत चालणाऱ्या आमच्या जुन्या फाईटबद्दल खूप गप्पा मारल्या. चार्ल्सला या टोळीत सन्मान मिळतोय याचा त्याला आनंद होता. वाटेत आम्हाला एक मोठं अस्वलही दिसलं, पण आम्ही उगाच रिस्क न घेता तिथून रस्ता बदलला. जेव्हा आम्ही ती शिकार घेऊन कॅम्पमध्ये परतलो तेव्हा सर्वांचा मूड थोडा सुधारला. अन्नाची सोय झाली होती, पण आता डच आणि होजिया या बर्फातून बाहेर पडण्यासाठी काय प्लॅन करतायत याकडेच आमचं लक्ष होतं. शेवटी पियर्सनला मदत करून मी विसावा घेतला, कारण गेले काही दिवस आमच्यासाठी खूप कठीण होते. मी आहे आर्थर मॉर्गन आणि तुम्ही पाहत आहात रेड डेड रिडेम्पशन 2 ची रक्तरंजित, खरी आणि शेवटपर्यंत पाठ सोडणार नाही अशी कहाणी. इथे प्रत्येक गोळी एक निर्णय आहे आणि प्रत्येक निर्णयाची किंमत रक्ताने भरली जाते. चलूया, कारण इथे कथा पाहिली जात नाही, ती जगली जाते. आता पुढे. कोल्टरच्या त्या गोठवून टाकणाऱ्या थंडीत मी पुरुषांच्या त्या कच्च्या झोपडीत पाऊल टाकलं. आतलं वातावरण आधीच तापलेलं होतं. मायका बेल आणि बिल विलियमसन यांच्यात कसल्या तरी गोष्टीवरून कडाक्याचं भांडण सुरू होतं. तेवढ्या झावियर केबिनमध्ये आला की जेव्हा तो मरून पडेल तेव्हा त्याला कोणताही गोंधळ किंवा दुःख नकोय. लेनीने लगेच टोमणा मारला की जेव्हा तू मरशील तेव्हा आम्ही नक्कीच एक मोठी पार्टी देऊ. बिल आणि लेनी हसायला लागले. बिल म्हणाला की पार्टी तर नक्कीच होणार. मायकाने बिलच्या तोंडावर जोरदार बुक्का मारला. बिल मारायला उठला, पण आम्ही सगळ्यांनी त्यांना अडवलं. मायका ओरडला की तुमच्यासारख्या चुतिया लोकांनी माझी टर उडवावी हे मला चालणार नाही. तेवढ्या डच वेगाने केबिनमध्ये शिरला आणि आम्हाला थांबायला सांगितलं. डच गरजला की तुम्ही मूर्ख लोक एकमेकांना मारताय जेव्हा खरी गरज आहे कोल्म ओड्रिस्कलला मारण्याची. मी केबिन बाहेर पडलो. डच म्हणाला की तुम्ही काय तो आपल्याला शोधत येईल याची वाट पाहणार आहात का? डचने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला की शेवटची गोष्ट जी आपल्याला हवी आहे ती म्हणजे कोल्म ओड्रिस्कलने आपल्यावर हल्ला करणं. आम्ही घोड्यांकडे निघालो. मी म्हणालो की मला माहीत आहे की तू त्याचा तिरस्कार करतोस. मी साशंक होतो. पण डच म्हणाला की तू फक्त माझ्यावर शंका घेतोयस. त्याने आपल्या घोड्यावरून त्याची कार्बाईन रिपीटर बंदूक घेतली. मी म्हणालो की मी कधीच तुझ्यावर शंका घेणार नाही, पण तूच तर म्हणाला होतास की सूड घेणं ही एक लक्झरी आहे जी आपल्याला परवडणारी नाही. डचने उत्तर दिलं की हा योग्य निर्णय आहे. त्याने मला त्याची कार्बाईन रिपीटर बंदूक दिली. मी ती तपासून पाहिली. तो म्हणाला की हे फक्त जुन्या बदल्यासाठी नाही आहे. ते ट्रेन्स आणि डिटोनेटर बद्दल बोलत होते. त्याने मला एक लासो दिला आणि सांगितलं की कोल्मकडे नेहमीच चांगली टीप असायची. मी विचारलं की तुला खरोखर वाटतं आता ट्रेनवर हल्ला करण्याची हीच योग्य वेळ आहे? डच उपरोधिकपणे म्हणाला की तुला कदाचित हरणाचं मूत्र आणि सशाची घाण खाऊन जगायला आवडत असेल, पण मला त्या आयुष्याचा कंटाळा आलाय. डचने पियर्सन, चार्ल्स आणि होजियाला सांगितलं की आपल्या जागेवर लक्ष ठेवा, कारण ओड्रिस्कल्स आसपास आहेत. आम्ही 6 जण बर्फातून बाहेर पडलो. डचने विचारलं की आपण नैऋत्येला जायचं ना? मी हो म्हटलं. कोल्मने सांगितलं होतं की मुख्य वाटेने नैऋत्येला जा, ते एका तलावापाशी आहेत. डच म्हणाला की चला त्या लवड्यांना शोधूया आणि त्यांचा दरोड्याचा प्लॅन हिरावून घेऊया. वाटेत डचला बर्फावर घोड्यांच्या खुणा दिसल्या. त्याने वेग कमी केला आणि सांगितलं की इथले मूर्ख फक्त आपण आणि तेच असू शकतो, त्यामुळे ते याच वाटेने गेले असावेत. आम्ही वेग वाढवला. मी डचला विचारलं की तो ठीक आहे ना? त्याने हो म्हटलं आणि सांगितलं की मला माहीत आहे की तुझे हल्लीचे विचार मला आवडत नाही आहेत, पण हा योग्य निर्णय आहे. मी त्याचा पाठिंबा दिला. डचने सांगितलं की त्याने खूप वर्षांपूर्वी शिकून घेतलंय की कोल्मवर हल्ला केला नाही तर आपल्या माणसांचे बळी जातील. मी म्हणालो की हे वैर कसंही करून संपायला हवं. बिलनेही त्याला साथ दिली. डच म्हणाला की काही गोष्टी तो माफ करू शकतो, काही विसरू शकतो, पण कोल्मने ॲनाबेलचं जे केला ते तो कधीच विसरणार नाही. मी त्याला आठवण करून दिली की तू त्याचा भावाला मारलं होतंस. डच म्हणाला की हो, मी मारलं आणि मला आशा आहे की लवकरच हे लोक एकत्र होतील. हा असाच शेवट असेल. बिलने डचच्या बोलण्याला दुजोरा दिला. आम्हाला डोंगर माथ्यावरून धूर दिसला. डच म्हणाला की तो धूर बघा, आपण जवळ आहोत. आम्ही टेकडीवर गेलो आणि समोर ओड्रिस्कल्सची छावणी दिसली. डचने सर्वांना थांबायला सांगितलं आणि विचारले की आपण तयार आहोत का? सगळ्यांनी हो म्हटलं. डचने आखणी केली. त्याने मायका आणि बिलला छावणीच्या बाहेर दबा धरून बसायला सांगितलं, तर लेनी आणि झावियरला तिथेच थांबायला सांगितलं. मी आणि डच वरच्या बाजूला गेलो. मी दुर्बीण काढली आणि छावणीचं निरीक्षण करू लागलो. डच म्हणाला की हे नक्कीच तेच लोक आहेत. मला कोल्म दिसला. तो आपल्या घोड्याजवळ उभा होता. डचने विचारलं की तो कोणाशी बोलतोय? तो फारसा आनंदी दिसत नाहीये.
कोल्मने त्या माणसाला मारलं आणि तो माणूस तिथून निघून गेला. कोल्मही तिथून निघाला. मी विचारलं की त्याला पकडायचं का? डच म्हणाला की नाही, कोल्म वाट पाहू शकतो, आधी त्याच्या बाकीच्या माणसांना संपूया. त्याने सांगितलं की कोल्मला जर समजलं नाही की आपण त्याला लुटलंय तर मजा येणार नाही. त्याने आपल्या घोड्यावरून बंदूक घ्यायला सांगितली. त्याने लेनी आणि झावियरला वरून लक्ष ठेवायला सांगितलं. मी माझी बंदूक घेतली. डच म्हणाला की आपण खालच्या बाजूने जाऊया, जसं मायका आणि बिल गेलेत. त्याने पुन्हा सांगितलं की सूड घेणं ही एक लक्झरी आहे जी आपल्याला परवडणारी नाही. मी विचारलं की तुला खरोखर असं वाटतंय? डचने मला विचारलं की आर्थर, तुझा माझ्यावरचा विश्वास उडालाय का? आपल्याला आता रसद आणि निवारा हवाय, बाकी सगळं वाट पाहू शकतं. आम्ही अरुंद वाटेने खाली उतरलो. मी म्हणालो की मी पुढे जातो, कारण ते तुझ्यावर निशाणा साधतील. डच म्हणाला की त्यांनी अजून मला पकडलं नाहीये. आम्ही एका इमारतीकडे वाकून गेलो. आम्ही एका संरचनेच्या खालून सरपटत गेलो. तिथे काही लोक पहारा देत होते. आम्ही आडोसा घेतला. मी विचारलं की डच, काय करायचं? मी पुढे जाऊ शकतो. डचने मला विचारलं की तुला पुढे जायचंय का? मी बंदूक काढली आणि गोळीबार सुरू केला. मी ओरडलो की आता तुम्ही मरणार आहात. गोळीबार सुरू झाला. मी पुढे जात होतो आणि बाकीच्यांना कव्हर द्यायला सांगत होतो. डच हसून म्हणाला की चला मुलांनो. आम्ही ओड्रिस्कल्सना टिपायला सुरुवात केली. डच दुसऱ्या इमारतीकडे पळत गेला आणि ओरडला की पुढे सरकत राहा. आम्ही सगळ्यांनी मिळून ओड्रिस्कल्सना संपून टाकलं. बिल म्हणाला की मला वाटतं सगळे संपले. डचने हुकूम दिला की प्रेतांची झडती घ्या आणि जे काही मिळेल ते जमा करा. बिलने विचारलं की तू कोणाला ओळखतोस का? डच म्हणाला की नाही, कोल्मला त्याच्या माणसांची पर्वा नाही, त्याला फक्त संख्या हवी असते. त्याने सांगितलं की कोल्मला त्याच्या माणसांची नावंही माहीत नसतील. तेवढ्यात झाडांमधून अजून ओड्रिस्कल्स आले. डच ओरडला की अजून माणसे येत आहेत. आम्ही त्यांना ठोकायला सुरुवात केली. डचने विचारलं की इथेच थांबायचं की पुढे जाऊन मारायचं? मी म्हणालो की आपण त्यांच्यावर चालून जाऊया. आम्ही जंगलात शिरलो. तिथे अजून लोक लपले होते. आम्ही सगळ्यांना पळवून लावलं. डच म्हणाला की गांडू लोक पळाले, आता छावणीतून जे हवंय ते घेऊन निघूया. झावियर आणि लेनी घोडे घेऊन खाली आले. मायकाने सांगितलं की तुम्ही दोघं आलात हे चांगलं झालं. डचने बिलला एक गाडी आणि मायकाला एक इमारत तपासायला सांगितली. मला डावीकडची इमारत तपासायला सांगितली. डचने लवकर हालचाल करायला सांगितली. मला डायनामाइटचा एक बॉक्स सापडला. मी एक काडी बिलला दिली. बिलने सांगितलं की हे चांगलं दिसतंय. तो बॉक्स घेऊन बाहेर आला. मायकाने डचला एक कागद दिलेला होता. डच म्हणाला की हे ट्रेनबद्दल काहीतरी आहे. कोणीतरी लेव्हिटिकस कॉर्नवॉल नावाच्या माणसाची ही ट्रेन आहे. आम्ही पुन्हा घोड्यांवर स्वार झालो. डच म्हणाला की मला तुमचा अभिमान आहे. एकही माणूस आपण गमावला नाही. मायकानेही आमचं कौतुक केलं. डच म्हणाला की उपाशी असूनही आपण चांगली लढाई दिली. आपण बंडखोर आहोत. त्याने आशा व्यक्त केली की लवकरच जॉन, मॅक, चार्ल्स आणि शॉन आपल्यासोबत असतील. मी म्हणालो की तू कोल्मला पकडलं नाहीस, पण यामुळे त्याला जास्त दुःख होईल. डच म्हणाला की जेव्हा आपण ट्रेन लुटू तेव्हा अजून जास्त होईल. मी हसलो. आम्ही जंगलात शिरलो. मी म्हणालो की तो आपल्या मागे येईल. डच म्हणाला की तो नक्कीच येईल, पण आपण त्यांच्या एक पाऊल पुढे राहू. आम्ही बर्फाळ डोंगर उतरलो. वाटेत डचला तोच माणूस दिसला ज्याला कोल्म मारत होता. मी म्हणालो की हा माझ्याकडे सोडा. डचने त्याला जिवंत आणायला सांगितलं. मी त्याचा पाठलाग केला आणि लासो टाकून त्याला खाली पाडलं. मी त्याला बांधलं. तो ओरडत होता की मला मारू नका, तुम्ही कोणाला तरी चुकीचं पकडलंय. मी त्याला घोड्यावर टाकलं. त्याचं नाव किरण डफी होतं. मी त्याला म्हणालो की आजचा तुझा दिवस खूप वाईट आहे. तो विचारत होता की तू मला कुठे नेतोयस आणि काय करणार आहेस. मी त्याला सांगितलं की गांड मारायला मी तुला नेतोय. ओरडण्यासाठी तुझा श्वास वाचवून ठेव. तो गयावया करत होता की तो फक्त 2 महिन्यांपासून त्यांच्यासोबत आहे. त्याला काही माहीत नाही. मी त्याला दम भरला की तोंड उघडलं तर तुझी हाडं मोडीन. आम्ही कोल्टरला पोहोचलो. मी त्याला घोड्यावरून उतरवलं आणि केबिनकडे घेऊन आलो. डच बाहेर आला आणि म्हणाला की तुला हा कचरा सापडला तर. मी त्याला जमिनीवर फेकलं. डचने त्याला आपल्या नवीन घरात स्वागत आहे असं उपरोधिकपणे म्हटलं. मी विचारलं की याला बोलायला लावू का? डच म्हणाला की नाही, आता तो फक्त खोटं बोलेल. त्याने बिल आणि अंकलला सांगितलं की याला सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवा आणि आधी याला उपाशी ठेवा. डच किरणला म्हणाला की ज्यांना मारायची गरज आहे त्यांना आम्ही मारतो, ज्यांना वाचवायचं आहे त्यांना वाचवतो आणि ज्यांना खाऊ घालायचं आहे त्यांना खाऊ घालतो. तुला कशाची गरज आहे ते आपण बघूया. डच वैतागून म्हणाला की माझ्या छावणीत एक ओड्रिस्कल आहे, यावर माझा विश्वास बसत नाहीये. किरण ओरडत होता की मी ओड्रिस्कल नाहीये, मी त्यांचा तिरस्कार करतो. डचने माझं कौतुक केलं. मी म्हणालो की कोल्म राहिला याची खंत आहे. डच म्हणाला की त्यासाठी खूप वेळ आहे. आता मला ट्रेनवर कसा हल्ला करायचा ते बघायचंय. डच आत गेला आणि मी विश्रावासाठी निघालो. रात्र झाली होती. मिशन समाप्त. आज आपण पाहिलं
कॅम्पमध्ये आधीच खूप टेन्शन होतं. त्यातच डचने आमचे जुने शत्रू ओल्ड रिस्कॉल्सच्या अड्ड्यावर हल्ला करण्याचा मोठा डिसिजन घेतला. कारण काही काळापूर्वी डचने त्याच्या भावाला मारून टाकलेलं. मग त्यांनी डचच्या गर्लफ्रेंडला मारून टाकलं. आम्हाला माहिती मिळाली होती की ते एका मोठ्या ट्रेनवर दरोडा टाकण्याचा प्लॅन बनवत आहेत. आमची टोळी अजून पूर्णपणे सावरलेली नव्हती आणि तरीही आम्ही त्यांच्या कॅम्पवर तुटून पडलो. तिथे भयंकर फाईट झाली, पण आम्ही त्यांना धूळ चारली. कोल्म ओड्रेस्कॉल तिथून निसटला असला तरी आम्हाला तिथून स्फोटकं आणि त्या ट्रेन दरोड्याची महत्त्वाची कागदपत्रं मिळाली. ही माहिती आमच्यासाठी खूप मोलाची होती. परत येताना मी किरण नावाच्या एका ओड्रेस्कॉलचा पाठलाग करून त्याला जिवंत पकडलं. त्याला कॅम्पमध्ये आणल्यावर डचने त्याला माहिती काढण्यासाठी बांधून ठेवायला सांगितलं. ही एक मोठी रिस्क होती, पण आता त्याच्याकडून माहिती काढून घेणं हाच आमचा पुढचा मार्ग होता. या विजयामुळे आमची भीती थोडी कमी झाली आणि टोळीचा मूड सुधारला. आता लक्ष होतं त्या येणाऱ्या ट्रेनवर. कोल्टरच्या त्या बर्फातून आम्ही बाहेर तर पडलो, पण नशिबात काय लिहिलं होतं कुणास ठाऊक. डचच्या डोक्यात एक असा प्लॅन होता ज्याने आम्हाला थेट मृत्यूच्या दाढीत नेऊन सोडलं. लेव्हिटिकस कॉर्नवॉल हे नाव म्हणजे नुसतं नाव नाही तर एक साम्राज्य आहे. पण डचने घेतलेला तो एक अजब डिसिजन आमच्या आयुष्यातला सर्वात मोठा रिस्क ठरणार होता. आम्ही सुरुंग लावला, ट्रेनची वाट पाहिली, पण जेव्हा ती ट्रेन समोर आली तेव्हा काळजाचा ठोका चुकला. काहीतरी भयंकर घडलं होतं. धावत्या ट्रेनवर उडी मारणं ही आमची शेवटची चान्स होती, पण त्या रुळांवर नक्की काय झालं? सुरुंग का फुटला नाही? कोणाची ही चूक होती? त्या आलिशान डब्यांमध्ये नेमकं असं कोणतं सिक्रेट लपलं होतं ज्यासाठी इतका मोठा पहारा होता? कॉर्नवॉल सारख्या माणसाशी पंगा घेणं हे आमचं भविष्य उजवळणार की आम्हाला संपवणार? काय या लुटीमागचं खरं ट्रूथ आम्हा सगळ्यांना हादरवून टाकणार? त्या धावत्या ट्रेनवरचं ते टेन्शन आणि त्यानंतर झालेला तो धुवाधार फाईट. मित्रांनो, पुढचा भाग पाहिल्याशिवाय तुम्हाला चैन पडणार नाही. कारण आता खेळाचे नियम बदलले आहेत आणि समोर येणारं डेंजर कल्पनेपलीकडचं आहे. तयार रहा, कारण ही फक्त एका दरोड्याची गोष्ट नाही.